जवे मॅचच्या दिशेने कुसरूड टॉस संघाने फिल्डिंग घेतली आणि आमंत्रित केले मुरुड 11 संघाला बॅटिंगसाठी. महत्वपूर्ण मॅच आहे. बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होणारा कोणता संघ असेल हे मात्र बघायचं आहे. टॉस जिंकलाय कुसरूड संघाने, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिला डाव इथे वेलकम शतायू, स्वागत आहे. मित्र कुठे? शुभम घाडगे आणि त्यांच्या जोडीला अजय सावंत आलेत आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाज सूरज दाखल होईल. चला मॅचला स्पीडअप करा, कारण बघा आपल्याला लवकर मॅच संपवायची आणि सेकंड गटाला सुरुवात करायची आहे. त्यामुळे विनंती करेन की थोडंसं स्पीडअप घ्या आणि मॅचला लगेच सुरुवात करा. बघा 15 मिनिटाचा अवधी दिला आहे. नंतरची मॅच एका बाजूला डीके स्पोर्ट्स पाटील अवार्ड संघ, तर दुसऱ्या बाजूला BCC स्पोर्ट्स टोळेवाडी. इनिंग ब्रेकमध्ये आपण दोन्ही कॅप्टन टॉससाठी रेडी राहायचं आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल आहे तर मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल सूरज यांचा आणि स्ट्रायकर एंडला मात्र पाहायला मिळतोय शुभम गाडगे. मागील मॅच मध्ये अगदी चांगली कामगिरी केली. सर मॅन ऑफ द मॅच राहील असेल ना यांचा दिला आत्ताचा. पहिला बॉल हाफ ट्रॅकर चेंडू, त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि बॉलला पाठवलंय ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. षटकार लॉफ केलं, बॉलला पूर्णपणे वळवलंय बॉलला. अगदी एका पायावरती नटराज मुद्रा स्टाईल पद्धतीने मात्र हा फटका खेळला जरूर आहे. ओमसाई MTCच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट मात्र केलं जात आहे. छोट्याचं चांगलं कॅमेरा वर्क. सोडून दिलाय, ओळखलं, पारखलं. वाईट बॉल, वाईट +1, 2 धाबा. परत एक वेळा हुक करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय. घोषंगी क्षेत्र, तिथे एक धाव मात्र जरूर येईल. ओहो, पिकअप जाग्यावरून खडे खडे लगावलाय. ऑन साइडला परत एक वेळा शुभमच्या बॅट मधून आणखीन एक मोठा ब्लास्ट. षटकार. सेट ऑन फायर. अगदी मोठ्या फटक्यासाठी तरबेज असणारा हा बॅटर पाहायला मिळतोय शुभम गाडगे.
मुरुड 11 संघाकडनं मात्र चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परत एक वेळा अगदी बॅटिंग लाईन साठी मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्यानंतर मात्र षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना मात्र पाहायला मिळतोय. सूरजवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न सूरजला इथून कमबॅक करावं लागेल. परत एक वेळा समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, इट्स आउट ऑफ दी पार्क, फेकून दिलाय षटकारासाठी 6 धावा. ओहो, एका हाताने खेळण्याचा प्रयत्न झालाय. प्रयत्न चांगला होता परंतु बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येईल. 22 पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा. ओहो, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये थांबवण्याचा प्रयत्न होता. एक डाव मात्र जरूर घेतली गेली. स्ट्राईक स्वतःकडे राहील. एक डाव घेतली. शेवटच्या बॉलवरती सिंगल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 23. चांगलं षटक आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण जर पाहायला गेलं तर शुभम गाडगे 3 षटकार आतापर्यंत आले त्याच्या बॅटमधून. चला कुसरूट टीम, जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग लगेच लावून घ्या. वेळेचा निर्बंध आहे. आपल्याला हा डाव पूर्णपणे लवकर संपवायचा आहे कारण 10 मिनिटं शिल्लक आहेत इनिंग संपण्यासाठी. अजय आलाय गोलंदाजीसाठी मिडल ओव्हरमध्ये. अजयला प्राचार्याने केलंय. स्ट्राईक रेंजला पुन्हा एकदा शुभम घाडगे. भरपूर सारं चर्चेत असलेलं नाव मात्र पाहायला मिळतंय. 3 षटकार आतापर्यंत आलेत. वैयक्तिक 20 धावांवरती खेळतोय. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलाय. सूरज कडनं झाली आहे चुकी. हाताला चटका, बोटाला झटका आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत हा षटकार. चुकी होते सूरज कडनं. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला. स्लिप देखील तैनात केली गेली आहे. चांगला बॉल आतमध्ये वळतोय. टर्न केला या बॉलला. परत एक वेळा फुल टॉस बॉल. आय एम द बॉस हे सांगितलंय. फुल टॉस, ज्युसी फुल टॉस होता. त्याला पाठवलंय ऑन साइडला. अगदी मिड विकेट पूर्ण करणारा मात्र हा षटकार पाहायला मिळतोय. सेट ऑन फायर. षटकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाच षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. अकू टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक डाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, विकेट किपर एंडकडे, इथे चोकिंग पत्करली होती दुसऱ्या धावेची. लालच भुरी भलाय भाऊ, अति घाई संकटात नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि महत्वाची विकेट अगदी शेवटच्या मोमेंटला स्वतःच्या क्रीज पर्यंत पोहोचला नाहीये. रनआउटच्या स्वरूपात शुभमला माघारी जावं लागेल. वैयक्तिक 33 धावांची बारदार खेळी मात्र त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाली. 9 चेंडू 33 धाबा, त्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 5 षटकार त्याच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाले. विशाल उतेकर आलाय नवीन बॅटर. टीमची धावसंख्या पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 36 या धावसंख्येवरती, 36. दुसऱ्या षटकामध्ये शेवटी यश प्राप्त झालंय सलामीची जोडी फोडण्यामध्ये आणि तिथे जोखीम पत्करली होती दुसऱ्या धावेसाठी आणि दुसरी धाव कंप्लीट झाली नाहीये. बरोबर थ्रो विकेट किपर एंडकडे केला आणि रनआउटच्या स्वरूपात शुभमला माघारी धाडलं. हुक करण्याचा प्रयत्न, अगदी आपण जर पाहायला गेलं तर पंचांचा इशारा, बायच्या स्वरूपात मात्र ही धाव स्कोर कार्डवरती ऍड होईल. शेवटचा बॉल. हो हो, इथे ड्राईव्ह केलाय, अप्रतिम अविश्वसनीय झेल आशिष होता, कुठली चुकी केली नाहीये. शॉट कव्हरला अगदी चांगला झेल, अगदी तोल जरी गेला परंतु कॅच सोडली नाहीये. प्रयत्न चांगला होता, अप्रतिम झेल. कॅच ऑफ द डे मात्र पाहायला मिळाला आशिषच्या माध्यमातून. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. काय झेल पकडलाय तटीयर सर्कलच्या आतमध्ये. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न होता, तिथे चांगला झेल पाहायला मिळाला आशिषच्या माध्यमातून. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 37 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. विजय आलेत अंतिमचं षटक घेऊन. स्कोर थांबला गेलाय 2 षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये स्लॉगिंग षटक आहे, पाहावं लागेल. चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा चेंडू मात्र पाहायला मिळाला. बॉल चाललाय गोशंगी क्षेत्रामध्ये, लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव स्कोर कार्डवरती ऍड होईल. तिथे आपण जर पाहायला गेलं तर एकच धाव आली आहे पहिल्या बॉलवरती, सिंगल. टीमची धावसंख्या 38 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. चला टॉससाठी रेडी राहा. डीके स्पोर्ट्स पाटील अबाड संघ आणि त्यांच्या विरुद्धामध्ये बीसीसी स्पोर्ट्स टोळेवाडी संघ. परत एक वेळा मोठ्या फटक्यासाठी मन बनवलं होतं परंतु बेट करून पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. अजय सावंत, हलक्या हाताने प्लेस केलाय या बॉलला. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, विकेट किपर एंडकडे थ्रो केलाय, तिथे पाहावं लागेल. पंचांचा इशारा, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. दुसरी धाव अगदी धोक्याची ठरली, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर लगेच पाठवायचंय, वेळ आपल्याकडे कमी आहे. शांताराम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 39 या धावसंख्येवरती धावफलक मात्र पाहायला मिळत आहे.
अलकॅतने पण तर ढकलून दिलाय, जास्त काही मिळणार नाही. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. सिंगल येते. 40 धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागले आहेत. फटका बसलाय, बॉल हवेत आहे, परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी नो मॅन स्लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. विजय स्वतः बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि तिथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. एकच धाव. 41. चला या लवकर बॅटर, शेवटचा बॉल आहे. सोन्या आलाय. परत एक वेळा बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये. शेवटच्या बॉलवरती सिंगल. ओव्हरची होते समाप्ती. डावाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या टीमची धावसंख्या झाली आहे 42. 43 धावांचं लक्ष टीम कुसरूड संघाला. किंवा नेक्स्ट मॅचचा टॉस आणि टॉस होईल एका बाजूला डीके स्पोर्ट्स पाटील आवड संघ, बीसीसी स्पोर्ट्स टोळेवाडी संघ. चला या कॅप्टन टॉससाठी. टॉस घेऊयात आपण लगेच. 43 धावांचा पाठला करायचा टीम कुसरूड संघाला. टीम विनंती करेन मुरुड 11 संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या. ब गटातील पहिला सामना डीके स्पोर्ट्स पाटीलावाड विपक्ष बीसीसी स्पोर्ट्स टोळेवाडी. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉसचा बॉसमध्ये श्री 11 काळगावचा कटआउट. यावर्षी त्यांनी संग्राम गाजवले श्री 11 काळगावने. वेलकम अमित दादा. बीसीसी स्पोर्ट्स टोळेवाडी कॅप्टन या. चला फास्ट लवकर या टोळेवाडी. यासाठी आपण पहिला डाव संपण्याआधी आपल्याला आवाज देतो. एका बाजूला शैलेश. वेलकम टोळेवाडी. हेड अँड टेल तुम्हाला कॉल करायचं आहे. टेल कॉल केला आहे. इट इज अ हेड. अभिनंदन. टॉस जिंकलाय टीम डीके स्पोर्ट्स. निर्णय काय? फिल्डिंग. 20 चेंडूंचा सामना. आजचा शनिवारचा दिवस. स्क्वॉड आहे? नाही, मला वाटतं दादा अजून आलेलं नाही. बाकी सगळे आहेत. चांगला खेळ करू. मागल्या शनिवारी जरा खराब खेळ झालेला, यावेळी नक्कीच चांगला खेळ करू आणि पुन्हा एकदा कमबॅक करू. अक्षय शिंदे. टीम टोळेवाडी तुम्हाला बॅटिंग करायची आहे. दिलीप. टीम टोळेवाडी सज्ज. स्क्वॉड आहे शनिवारचा दिवस. आहे. काय माइंडसेट राहील प्रथमतः बॅटिंग करत असताना निनाय देवी चषक 2025? काय आता 20 बॉलमध्ये काय 30-35 रन. यावर्षी तुमच्या टीमची सुरुवात कशी झाली आणि टीम प्रॅक्टिस कशी करते, कारण पहिली स्पर्धा खेळते? ठीक आहे, सध्या तर प्रॅक्टिसमध्ये तर टीम आहेच आहे. खूप सारे शुभेच्छा असतील. हे होते कॅप्टन दिलीप. टॉस जिंकला डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड त्यांनी घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि बॅटिंगसाठी आपल्याला बीसीसी स्पोर्ट्स टोळेवाडी पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूया आशिष सुरगे सरांना. धन्यवाद. सन्मान्य आदरणीय विशालजी देवकुळे साहेब यांना विनंती करणे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. विशाल दादा विनंती करेन की या, आपलं स्वागत आहे.
मॅचला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सेकंड डाबाला सुरुवात होईल. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर जनरेट केली आहे. पहिल्या बॉलवरती मात्र चौकार आलाय आणि श्री गणेश होत असताना टीम कुसरूड संघाचा चौकार आणि परत एक वेळेला समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न अगदी चांगल्या रीतीने राहिलाय. या बॉलवरती 2 धाबा अगदी सहज रीतीने कंप्लीट केल्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 6. या धावसंख्येवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी अगदी आपण पाहायला गेलं तर विशाल उतेकर परत एक वेळेला खडे खडे स्ट्रोक. सीधी बॅट नो बकवास क्लिअर केलाय. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे परंतु प्रयत्न कमी पडतायत. चांगला प्रयत्न राहिलाय. अगदी डाय मारून अडवण्याचा प्रयत्न. बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केली आहे. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला आणि यस पंचांनी बोट आकाशाकडे केलंय आणि त्या ठिकाणी मात्र कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद होत आहेत. अर्जुन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. हो परत एक वेळा इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न झालाय. अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला परंतु आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. या 4 धावा मात्र मिळतील. 16 धावा प्राप्त होत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अंतिमचा चेंडू. शेवटचा बॉल लोअर फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि फुल टोल वसूल केलाय. पाहावं लागेल. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे चौकार येत असताना मात्र शेवटच्या बॉलवरती पहिली ओव्हर समाप्त झाले. पहिलं षटक समाप्त असताना टीमची धावसंख्या 20 आणि आता येणारे बॉल असतील शिल्लक 12 आणि 12 बॉल मध्ये मात्र करायचे आहेत 23. 12 चेंडू 23 करायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये बघा पॉवर प्लेचा फायदा घेतला होता. तिथे मुरुड 11 संघाने. शुभम होता त्या ठिकाणी परंतु आता फायदा घेतोय तिथे विनायक आणि अर्जुन. चांगलं प्रतिउत्तर दिलंय. पहिल्या षटकामध्ये 20 धावा जमवल्या आहेत. आता 12 चेंडू 23 करायचे आहेत. मिडल ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी मात्र प्राचारण केलं गेलंय. सचिन सचिन आलाय. मिडल ओव्हर मध्ये सचिनला प्राचारण केले. समोर एक कडवा आव्हान सूरज.
सूरजसाठी हा बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, चांगला स्टॉप तिथे केलाय शांतारामच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट. परत एक वेळा खोदून काढण्याचा प्रयत्न, मनगटाचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगला स्टॉप तिथे केलाय. दुसऱ्या धाब्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. फेकी थोडीशी लेट पाहायला मिळाली आणि तिथे पंचांकडे मात्र आशाभूत नजरेने पाहिलं गेलं आणि 2 धाबा अगदी जलद गतीने कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. पंचांनी पाहावं लागेल ती रन कंप्लीट झाली काय, क्रीज पर्यंत पोहोचला गेलाय की नाही हे मात्र पाहायचं आहे. सांगू बघा आउट आहे बघा बघा आणि मग उगाच परत मी दिल्या आणि परत म्हणणार सांगितलं आउट इट्स OUT आउट आहे. रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. अगदी थोड्याशा फरकाने मात्र तिथे आपण पाहायला गेलं तर क्रीज पर्यंत पोहोचलेला नाहीये आणि चांगलं कॅमेरा वर्क छोट्याच्या माध्यमातून थोड्याशा फरकाने मात्र माघारी राहिला. दुसरी धाव कंप्लीट झालेली नाहीये, एकच धाव आली आहे. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 23 या धावसंख्येवरती. चांगला कॅमेरा वर्क छोट्याच्या माध्यमातून. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा कॅमेरा वर्क ओमसाई MTCच्या माध्यमातून मात्र जोडला गेलाय आणि आज ओमसाई MTC मध्ये आणखीन एक हत्यार मात्र दाखल झालंय छोट्या. चांगलं कॅमेरा वर्क. परत एक वेळा मोठ्या फटक्यासाठी गेलेत. अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा चौकार मात्र पाहायला मिळतोय. काय जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि चांगला फटका तिथे सूरजच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 27 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. आता पॉइंटला उडवलाय बरोबर त्याच ठिकाणी उडवलाय जिथे क्षेत्ररक्षक नाहीये. अडवण्याचा प्रयत्न राहिला परंतु प्रयत्न पडतायत कमी आणि मिळते इथे 4 धावांची हमी. चौकार आलाय. 4 धावा मात्र मिळाल्यात. टीमच्या खात्यामध्ये 4 धावा. टीमची धावसंख्या 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 8 चेंडू 12 ची गरज आहे. येणारे 8 बॉल 12 धावांची गरज. त्रेचाळीस धावांचा पाठलाग करायचा. 8 चेंडू 12 ची गरज. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक फेकून दिलाय. बॉल चाललाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सूरज ऑन फायर. मिस्टर KPL उसरूड प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती आणि त्याच्या बॅट मधून मात्र मोठे फटके येत आहेत. जिथे अर्जुन गेला, विनायक गेला आणि त्यानंतर मात्र धुरा सांभाळली आहे सूरजने.
एक हार्ड हॅटर बॅटर. 7 चेंडू आणि 6ची गरज होती तिथे. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. हिट झालाय बरोबर ती यष्ट्यांवरती आणि मधली यष्टी वाकवली आहे. दांडी केली आहे गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन 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 बोल्ड. तू षटकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळवू शकतो. आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 6 धावा. थोडस स्पीडअप घ्या. टीम मुरुड 11 संघ. महत्वाची मॅच आहे. इथून बक्षीसपात्र फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल हे मात्र बघायचं आहे, कारण येणारे 6 बॉल शिल्लक आहे. कोणता संघ असेल बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल स्वतःला सिद्ध करावं लागेल. आता लक्ष 6 चेंडू 6ची गरज. अंतिमचं महत्वाचं जबाबदारीचं षटक. शुभम गाडगेने मात्र जबाबदारी घेतली आपल्या संघाची. आता खरा उतरतोय का मैदानाच्या आतमध्ये हे मात्र पाहायचं आहे. स्वतःला सिद्ध करता येईल का हे मात्र पाहायचं आहे. 100% द्यावं लागतील. बक्षीसपात्र फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल हे मात्र पाहायचं आहे. एका बाजूला विजय आहे, दुसऱ्या बाजूला शुभम आहे. शुभमकडे देखील तेवढाच अनुभव आहे, परंतु समोर आपण जर पाहायला गेलं तर कुसरूड संघाचा एक चांगला खेळाडू विजय, त्याच्या नावात विजय, आपल्या संघाला विजय मिळवून देईल का? 6 चेंडू 6ची गरज, परंतु समोर एक कडवा आव्हान. शुभम गाडगे त्याच्याकडे देखील अनुभव आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करा. 6 चेंडू 6 धावांची गरज. शुभमचा पहिला बॉल विजयसाठी. सहा चेंडू 6ची गरज असताना बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळतोय. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. 5 बॉल 5 धावांची गरज आहे. आता येणारे 5 चेंडू 5ची गरज. चला थोडस स्पीडअप घ्या. 5 बॉल आणि 5ची गरज आहे. शुभमने स्वतःकडे जबाबदारी स्वीकारली आहे. शेवटचे 5 बॉल आणि 5ची गरज आहे. पाच बॉल 5ची गरज आहे. 5 बॉल 5ची गरज. ऑन साइडला कॅच महत्वाची आहे. व्हॉट अ कॅच. इथे कॅच घेतली का मॅच घेतले हे मात्र पाहायचं आहे. हाताचं कमळ केलं आणि त्याच्यामध्ये हातामध्ये पकडले कॅच. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता पंकज घाडगे आणि पंकजचे मात्र कॅच पकडली आहे आणि तो सांगतोय मी आहे ना, मी कॅच पकडली आहे. ही कॅच आहे की मॅच आहे हे येणारा काळ सांगून जाईल. परंतु आता येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे आहेत 5 धावा. थोडासा अवघड परिस्थितीमध्ये, परंतु पारड दोन्ही टीम कडे समान पाहायला मिळतंय. अगदी आपण जर पाहायला गेलं तर 5 धावा अजूनही करायच्या आहेत. 4 चेंडू 5ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अजय. त्याच्याही नावात जय आहे. विजय मिळवून देईल का हे मात्र पाहायचं आहे. परंतु समोर एक चांगलं षटक हाताळतोय शुभम. गती परिवर्तन धीम्या गतीने टाकलाय. स्लोवर डिलिव्हरी. गती काढून घेतली मी म्हणेन या बॉलवरती. त्याला माहिती आहे ही मॅच भरपूर महत्वाची आहे. स्वतःला सिद्ध करतोय. म्हणूनच म्हटलं जातं ना, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाहीये. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये करायचे आहेत 5 धावा. 3 चेंडू 5ची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला. श्री 11 काळगाव संघाचं हे आयोजन. निनाय देवी चषक 2025 मध्ये पहिला संघ बक्षीसपात्रामध्ये फेरीमध्ये कोणता दाखल होईल पाहिजे. 3 चेंडू 5ची गरज. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न राहिलाय. फेकी केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव अगदी वेगाने कंप्लीट केली आहे. चप्पळाईने 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा.
रोखू शकले नाहीयेत. आता येणारे बॉल 2 आणि 2 बॉल मध्ये करायचे 3 धावा. वॉट अ मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना रंगलाय. क्रिकेटची वेळ, माणसांची वेळ कधी बदलेल याचा नेम नाहीये. आता वेळ बदलायची आहे. वेळ कोणाची बदलेल हे मात्र बघायचं आहे आणि कोणता संघ विजेच्या दिशेने वाटचाल करेल हे मात्र पाहायचं आहे. येणारे 2 बॉल आणि 3 धावांची गरज. 2 चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळतोय. अजय, हो चांगला बॉल वळवला. ह्या बॉलला बीट करून पाठीमागे चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. आता 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हे पाटण तालुक्याचा नियम आहे आणि या स्पर्धेचा देखील नियम आहे. त्यामुळे 1 बॉल 3 धावा करायचे आहेत. इथून ही मॅच घेऊन जातील का टीम मुरुड 11 संघ, की कुसरूड संघ या मॅच मध्ये विजेता राहील हे मात्र बघायचं आहे. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ या स्पर्धेतून माघार घेईल. 1 बॉल 3 धावांची गरज. सामना आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. 1 चेंडू 3 ची गरज. 1 बॉल 3 ची गरज असताना शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय आणि या मॅचचा खऱ्या अर्थाने वन साइड हिरो ठरतोय शुभम घाडगे, ज्याने शेवटचं षटक हाताळलं आणि शेवटचं षटक हाताळत असताना जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मात्र विजय प्रस्थापित करून दिला. तो ठरलाय या मॅचचा हिरो आणि आपल्या संघाला अगदी बक्षीसपात्र फेरीमध्ये घेऊन गेला. अर्थातच टीम मुरुड 11 संघ. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. काय मॅच रंगली. शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगला गेला. परंतु खऱ्या अर्थाने मात्र या मॅचचा हिरो ठरलाय अर्थातच शुभम घाडगे, ज्याने मात्र साजेशीर आपली कमालीची कामगिरी करत असताना मात्र स्वतःला सिद्ध केलं आणि आपल्या संघाला मात्र विजय प्रस्थापित करून दिला. या शुभम घाडगे आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेऊन जा. या शुभम घाडगे आपल्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. या शुभम घाडगे सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत. वेलकम जुगाय देवी कराटे एक यंग टीम. 1 टीम 1 ड्रीम. सगळे अंडर 19चे खेळाडू आहेत आणि त्यांचा लीडर शुभम घाडगे या श्री 11 काळगाव या टीमच्या माध्यमातून आकर्षक भेटवस्तू जी तुम्हाला नेहमी मैदानामध्ये उपयोगी पडेल, घरामध्ये देखील उपयोगी पडेल अशी भेटवस्तू आहे. टॉस जिंकला DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड त्यांनी घेतला. गोलंदाजी करण्याचा निर्णय. फिल्डिंग लावून घ्या. ज्या खेळाडूने फलंदाजी गोलंदाजी प्रभावित केले आणि अष्टपैलू खेळ कसा करावा, बेस्ट ऑलराऊंडर म्हणून कसा असावा टीम मुरुड 11 श्री वडजाई देवी 11 मुरुड. 6 चेंडूमध्ये 6 धावा करायच्या होत्या टीम मायादेवी कुसरूडला. काय डोक्यामध्ये चालू होतं? मी कटरच टाकणार होतो. मला माहिती आहे, मला कॉन्फिडन्स होता माझ्या कटरवर पूर्ण, म्हणून मी कटर्समध्ये मॅच काढणार होतो. फक्त एक ऑफ कटर बॅटी खाली गेला, तो एक 2 रन आले बस, एवढाच माझा प्लॅन होता. मला ऑफ कटरमध्येच काढायची होती मॅच. विचार केला तर ज्या प्रकारे तुम्ही फलंदाजी केले, संपूर्ण स्पर्धेचा पहिला गट तुम्ही गाजवलाय. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण एक सर्वोत्तम झेल देखील यशांच्या मागे टिपलात. टीमसाठी काय मेसेज असेल, कारण तुम्ही टॉप 4 मध्ये दाखल झालात आणि टीम चांगली खेळली आहे. आमच्या टीमने सर्वात जास्त फिल्डिंग चांगली केली आहे. बॅटिंग समजा मी केली आहे, पण फिल्डिंगचं पूर्ण क्रेडिट माझ्या टीमला आहे. बस फिल्डिंगच्या जोरावर आम्ही म्हणजे तिन्ही पण मॅच जिंकलो आहे. थँक्यू सो मच शुभम नारायण घाडगे, प्लेअर ऑफ द मॅच.
विश यू ऑल द बेस्ट. ज्या प्रकारे खेळ केला आहे मुरुड 11 इंडिया, खूप सारे शुभेच्छा असतील. चला फिल्डिंग लावून घ्या. DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड निनाई देवी चषक 2025 आपण थरार पाहत राहा. ऐकत राहा निनाई देवी चषक 2025. धन्यवाद.